मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू झाली। मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय। या पोस्टरवर पहिल्यांदाच ठाकरेंच्या 4 पिढ्यांचे फोटो पाहायला मिळतात। राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढल्यानंतर माझा फोटो मनसेच्या बॅनरवर वापरू नका असं बाळासाहेब ठाकरेंनी एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हा मनसेच्या बॅनरवर दिसत नव्हता। मात्र आता बाळासाहेब ठाकरेंचे फोटो मनसेच्या बॅनरवर पाहायला मिळतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आहे आणि यात शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपले कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना 30 मार्चला संबोधित करणार आहेत। याची तयारीला सुरुवात झालेली आहे आणि तयारीला सुरुवात झालेली असताना दादर परिसरात लागलेले शिवाजी पार्क भागात लागलेले हे जे पोस्टर्स आहेत ते चर्चेचा विषय बनतात। या पोस्टरवर जर आपण बघितलं तर राज ठाकरे, अमित ठाकरे यांचा फोटो आहे, शिवाय प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळा पक्ष राज ठाकरेंनी काढल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की माझा फोटो वापरू नये, म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या बॅनरवर आपला फोटो नसू नये असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर खरं तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो महाराष्ट्र निर्माण सेनेच्या बॅनरवर दिसत नव्हता आणि आता 17-18 वर्षानंतर पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या या मेळाव्याच्या निमित्तानं जे बॅनर्स लागलेत तिथे आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय। म्हणजे आपण जर हे पोस्टर जर बघितलं तर 4 पिढ्या ठाकरेंच्या या पोस्टर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कडवट हिंदुत्वाची गुढी उभारायला चला शिवाजी पार्कवर असं म्हणत हे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि नेमकं राज ठाकरे या गुढीपाडवा मेळाव्याला काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे। मात्र पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या बॅनरवर लागल्यानं एक वेगळी चर्चा आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसते आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।